तुमचं नेमकं म्हणणं पाठिंबा काय देण्यासाठी आहे? असतं का? तुमचं नेमकं काय म्हणणं असेल? माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल. तर्क वितर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे. संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे. तरच तुमचं महत्त्व वाढेल ना. आज तुम्ही तर्क वितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चा होईल. सर काय सांगाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आला होता, हा, आलो होतो ना. काय म्हणजे काय चर्चा काय झालं सर चर्चेत? काय असंच भेटायला आलो होतो, इथे आलो होतो. तर म्हणतं चला मुख्यमंत्र्यांशी भेटून घेऊया. नशिबाने 2 वर्षानंतर ते मला भेटले. चांगला चहा बी पाजला. काय चर्चा झाली? आता चर्चा काय झाली, मग बाहेर दोघांनी येऊन इथे नसते का चर्चा केली? सर पण मुख्यमंत्री जे कोण होतील तुमचा पाठिंबा असेल? कसं बघताय मी एकूणच या विरोधी गोष्टी? पक्षात आहे मॅडम. पण पाठिंबा असेल का? पण मी विरोधी पक्षात आहे मॅडम. विरोधी पक्षाचा जरी असला तरी तुम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलात, तर तुमचं भेटणं हे नेमकं काय म्हणणं पाठिंबा काय देण्यासाठी आहे? असतं का? तुमचं नेमकं काय म्हणणं असेल? माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल. कारण विरोधी पक्ष नसणार अशा संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते केलं होतं. विरोधी पक्ष नसणार म्हणजे मी विरोधी बाकावरच बसणार ही वैयक्तिक भेट होती ना? असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते मला माहिती. ज्येष्ठ नेते आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवानंतर तुम्ही भेटायला आलेला म्हणून सर महाविकास गणपतीमध्ये आघाडीचं भेटायला होतात एकूणच तुम्ही. गणपतीनंतर आज पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे. गणपती म्हणजे अशा आम्ही 6 महिन्यानंतर भेटतो, कारण का भेट मिळतच नाही. आज थोडी गर्दी कमी होती, त्यामुळे झाली आपली 2-3 मिनिटाची भेट. पण कारण काय म्हणजे असं तर्कवितर्क लावले जात आहेत की आपल्या भेटीमागची काय म्हणजे आपण क्लिअर करू शकता का? तर्क वितर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे. संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे. तरच तुमचं महत्त्व वाढेल ना. आज तुम्ही तर्क वितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चा होईल. सगळंच तुम्हाला मी उघडपणाने सांगितलं तर महाराष्ट्रात चर्चा काय होणार? काहीच होणार नाही. आपण नेहमी एवढे दिवस केला होता की अजित पवार हे निधी देत नाहीत, निधी अडकवून ठेवलेला गेले 2.5 वर्ष. तर मुख्यमंत्री बाजूला राहतात, तर तुम्ही साथ घालायला आलो तसं गेल्या वेळी पण तेव्हा त्यांनी मला मदत केली नाही ना. मी उघडपणाने सांगतो, मला एकनाथ शिंदेने नाही मदत केली. जी अपेक्षा मला शिंदे साहेबांकडनं होती ती पूर्ण झाली नाही माझी. मला कोणीही मदत केली नाही. मी एकटा लढलो. एकटा लढून 1 लाखाने जिंकून मला सगळ्या बाजूनी माझी कोंडी केली. तरी लोकांचं प्रेम होतं. मी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून 1 लाख मतांनी निवडून आलो. पण मग आरोप करताय तुम्हीच की ईव्हीएम मुळे ईव्हीएम मुळे झालं ना. मी जिंकलेलो आहे तरी आरोप करतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. जा पाटणला आणि जा उत्तर कराडमध्ये. बाळासाहेब पाटलांना मतं किती पडली आहेत माहिती आहे तुम्हाला? 90,935. पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांना मतं किती पडली आहेत माहिती आहे तुम्हाला? 90,935. नाशिकमध्ये जा. नाशिकमधल्या 6 उमेदवारांना मतं किती पडली आहेत? 1,38,200, 1,38,513, 1,38,616. खाली काय मतं असतात ते? याची मागणी केली. सर सेंटर कॅमेऱ्यात बघा ना. सर त्यांच्याकडे मागणी कशाला करू? सर सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की ज्यांना ईव्हीएम वर आक्षेप आहे त्या सगळ्यांनी, जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा. मी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो. मी आज राजीनामा. हिंमत असेल तर करावं. चला, त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो. जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की हाय घ्या आणि जा कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्यावर राजीनामा. जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन. हिंमत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा. परत 1 लाख मतांनी जिंकून. आज तुम्ही भेटायला आले होते.